कसं काय मित्रांनो, आपण कुठे आहेत आता? आपण आहेत आपल्या अखंड महाराष्ट्राचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला भेट द्यायला आलो. म्हणजे आता मी बाईक लावली इकडे पार्किंगला, ऑलरेडी तिकडे पुढे आहे आणखी, तर तिकडून आता इकडून चालत जाणार, कारण की खूप तिकडे पण पार्किंग फुल आहे. इकडे आहे थोडी जागा म्हणून इकडेच लावली मी. आता इकडे बाईक लावून चाललो तिकडे चालत. तर 12 ज्योतिर्लिंगपेक्षा आणखी एक ज्योतिर्लिंग घोषित केलं तर काहीच हरकत नाही महाराजांना. ठीक आहे, ज्यांच्यामुळे मंदिरं वाचली त्यांचं मंदिर आज बनतंय मराठेपाडा येथे. तर आपण जाऊया आता आणि मी तुम्हाला दाखवतो मंदिर. तुम्ही बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा फटाफट. चला. तर मी तुम्हाला आता 2 भाषणं दाखवतो. ती म्हणजे आता तुम्ही विचार करतील यांची भाषणं कशाला दाखवतोय, तू तर मंदिर दाखवायला गेला होतास. तर अतिशय महत्त्वाचं ते बोलले आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी. तर ते जेव्हा तिकडे बोलत होते ना, तेव्हा माझ्या अंगावर काटा येत होता. बाकीचे सर्व जी पब्लिक होती ना भाई, म्हणजे ऐकत राहिलेली टाळ्याच वाजवत होती. खूप म्हणजे हे करत होती की काहीतरी अभिमानाची गोष्ट ते तिकडे बोलून गेल्यात, आणि ती जर झाली मात्र तर आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि जो आता विषय चालू आहे औरंगजेबाची कबर ही हटवायची की नाही हटवायची, त्याच्यावरून सुद्धा ते बोललेले आहेत. तर त्यांनी सविस्तरपणे ते बोलले आहेत, ते तुम्ही ऐका आणि नंतर आपण मंदिर बघूया. चला. आपल्याला कल्पना आहे संगमेश्वरला ज्या ठिकाणी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी राजांना त्या ठिकाणी कप्तानं अटक करण्यात आली. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. अशा प्रकारचे छत्रपती संभाजी राजे त्या संगमेश्वरचा वाडा देखील आता आपण त्या ठिकाणी विकासाकरता घेतो आहोत. आणि त्याही ठिकाणी अतिशय चांगलं स्मारक हे छत्रपती संभाजी महाराजांचं आपण करणार आहोत. वडू आणि तुळापूरला तर आपण ते करतोच आहोत. आणि यासोबत उत्तर प्रदेशच्या सरकारला आम्ही विनंती केलेली आहे की आग्र्याला ज्या कोठीमध्ये छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी कैद केलं होतं, तीही आम्हाला महाराष्ट्र सरकारला स्मारक म्हणून विकसित करण्याकरता आपण त्या ठिकाणी द्यावी. आणि त्याकरताही बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे. आणि एवढंच नाही तर पानिपतला ज्या ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड शौर्य दाखवलं होतं आणि पानिपतच्या लढाईनंतर 10 वर्षामध्ये माजी शिंदेंनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा झेंडा लावला होता, त्या खऱ्या अर्थानं पानिपतलाही आपलं स्मारक व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला. आणि त्यालाही आता आपण जवळपास मान्यता दिलेली आहे आणि तिथेही आपण एक प्रकारचं स्मारक तयार करतोय. ही हा तात्काळ देण्यात येईल. आणि या ठिकाणच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करण्यात येतील. आणि एवढंच नाही तर एक जे आपल्याला रस्त्यांचं योग्य जाळं या ठिकाणी तयार करायचं आहे, मी पीडब्ल्यूडी ला सांगतो, पीडब्ल्यूडी ने तात्काळ आपल्या मंदिर समितीशी संपर्क करावा आणि कुठून कुठून आपल्याला योग्य रस्ते तयार करता येतील, जेणेकरून या मंदिरात येणं सुगम होईल. अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. भिवंडी वाडा रस्ता तर आपण करतोच आहे, त्यात काय अडचणी आहेत त्या आपण दूर करू. पण इथे येण्याकरता भाविकांना अतिशय योग्य रस्त्याने येता यावं, याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे
अरे तुम्ही एवढं मोठं काम उभं केलेलं आहे, हे तर फार छोटीशी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगतात, ही गोष्ट निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. आज यातनं एक संदेश निश्चितपणे जातोय की या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही. हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. आज हे ठीक आहे, खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं. पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो. आज या निमित्ताने खरं म्हणजे आपण मला आजच्या पवित्र दिनी एवढी मोठी संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. खरं तर राजू भाऊ तुमचे आणि कैलास महाराज निश्चित तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे किती आभार मानावे तेवढे कमी आहेत. हे पुण्य कार्य करण्याची संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल तुमचे शतशः आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, आपण आहेत मराठेपाडा येथे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. आम्ही आलो आहे, ॲक्च्युली मी कधीच आलो आहे. देवेंद्र फडणवीसजी आणि ते आलेले त्यांचं भाषण तिकडे चालू होतं, तिकडे मग ऐकलं. त्याच्यानंतर आता ते गेल्यानंतर मंदिरात एंट्री दिलेली आहे. त्याकरता आता कधीच दिलं आहे, तर मी तिकडे बसलेलो थोडा वेळ आणि आता चाललो आहे मध्ये. तर चला तुम्हाला मध्ये मी दाखवतो. बाहेरून तुम्ही बघू शकता कसं दिसतं मंदिर. हे बघा ना, हुबेहूब गड किल्ल्यासारखं बनवलेलं आहे महाराजांचं मंदिर. प्रवेशद्वार बघा फक्त तुम्ही, किती भव्य आणि दिव्य आहे प्रवेशद्वार. आणि जो लोकांमध्ये उत्साह दिसतोय ना इकडे, म्हणजे तो तुम्ही यायला पाहिजे इकडे. ज्यांनी जे आल्यात त्यांना बघायला भेटलं. आता तुम्ही बघा इकडून मी तुम्हाला दाखवतो. आता मध्ये जातो, बघू काय सिच्युएशन आहे मध्ये. दर्शन भेटतं की नाही भेटतं काय माहिती नाही. आता चला मध्ये जाऊया. मित्रांनो, आपण आता मंदिराच्या मध्ये आहेत खरे, पण सीन असा झाला आहे. तिकडे मी जेव्हा आलो मॉर्निंगला 9-10 वाजता काहीतरी, तेव्हा देवेंद्र फडणवीसजी आलेले. तर त्यांचं भाषण तिकडे चालू होतं, ते ऐकलं थोड्या वेळ. त्याच्यानंतर मंदिर ओपन झालं तेव्हा भाई एवढी गर्दी होती ना भाई, खरंच. तर मी आता असा विचार केला आहे, मात्र आरामात आणि मधलं आपल्याला व्यवस्थित तुम्हाला दाखवेल ह्याकरता मी आरामात मध्ये जाणार आहे आणि तिकडून दर्शन घेणार आहे. त्याकरता मी बाकीचं पहिले कवर करतो आणि मग मंदिरात जाऊन आणि दर्शन घेऊन आणि तुम्हाला मी दाखवतो. तर चला. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता महाराजांचा पूर्ण इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता लास्ट म्हणजे आता 1 तास आहे. 3 वाजता काहीतरी एकनाथजी शिंदे येणार आहेत. त्याकरता मंदिर पुन्हा म्हणजे दर्शने स्टॉप करणार आहेत. त्याकरता आपण पटकन फिरूया आणि निघूया, बघूया एकनाथजी शिंदे म्हणजे बघायला भेटतं की नाही, आपल्याला भेटतील का भाई. नाही ना. मग तर तुम्हाला मी दाखवतो. महाराजांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्या खाली त्यांनी माहितीसुद्धा दिली आहे की महाराजांचा जन्म काय, कसं, लढाई कोणत्या साली झाली, काय झालं, ते सर्व पूर्णपणे माहितीसुद्धा त्याच्या खाली दिलेली आहे. तर चला बघा तुम्ही तोपर्यंत आणि बघा.
ही प्रतिमा आहे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आणि त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे इकडे खाली. असं हे प्रत्येक फ्रेमच्या खाली त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजे कोणाला फ्रेम्स नुसती फोटो नाही बघावा तर ती जी माहिती आहे ती सुद्धा वाचावी. त्याकरता त्या लोकांनी पूर्णपणे अशी माहिती दिलेली आहे. हे तर सर्वांनाच माहिती असेल, अफजल खानाचा वध महाराजांनी केलेला तो. मित्रांनो, मी आता आहे मंदिराच्या वरती. मंदिरात आता मला वाटते पूजा म्हणजे आरती आता चालू होईल. त्याकरता दर्शनाची लाईन जी आहे ती बंद केली आहे. तर आता आम्हाला कधी दर्शन होईल काय माहीत नाही, पण बघूया. जेव्हा होईल तेव्हा होईल. आपल्याला काहीच थोडीसुद्धा मला घाई वगैरे काहीच मिळत नाही. तर बघूया आपण आता कसं काय होतं ते आणि मग जाऊया. ठीक आहे. शोधू कुठर धाऊ कसर मीच स्वतःला पाऊ कसर या मावळ्यातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार श्वास हे गहाण बदलले
किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मांडी तुझी देखदा माझ्या उशाला र माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा त्यांना म्हटलं जातं ते बहिष्ठ नायकांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. तसेच शंभूराजांच्या भाऊ धारावाडे पाटील यांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. तर आज आपण इथे हे तैलचित्र पाहत असाल. महाराणी ताराराणी सरकार ज्यांनी 82 वर्षांच्या औरंगजेबाशी तब्बल 7 वर्ष झुंज दिली होती त्या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या म्हणजेच जयाजी काका त्यांचे वंशज आज इथे आपण आलेले आहेत. 7 वर्ष एका स्त्रीने 23 वर्षाच्या स्त्रीने एक किल्ला लढवणं हे स्वराज्य लढवणं हे सोपं नव्हतं. ती गोष्ट आपण या स्वराज्याचा जर इतिहास अभ्यासला तर हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या घराण्याचं खरंच या मातीसाठी या स्वराज्यासाठी आणि छत्रपती घराण्यासाठी सगळ्यात मोठं देण आहे सगळ्यात मोठं योगदान आहे. तर आपण या सगळ्यांचं इथे स्वागत करूया. जय शिवराय. एवढे डोले हेल होतात ना ऊन एवढं आहे ना भाई इथे की समोर काय बघवत नाही असं झालंय. तरी पण आपण चाललो आता वरती बुरुजवर. तर हा व्ह्यू बघा तुम्ही एकदा मंदिराचा वरून महाराज. तर चला वरून मी काही दाखवतो. दर्शन भेटलं आम्हाला. पुन्हा आम्ही गेलेलो दर्शन घ्यायला मध्ये आणि पुन्हा एकदा दर्शन भेटलं आम्हाला. तर बघू आता वरून आम्ही जातो आता इकडून. सो फिरून आता जाऊ आणि मग डायरेक्ट घरी. तर तुम्हाला दाखवतो मी एकदा वरून पुन्हा बघा तुम्ही. ठीक आहे चला. हो आपण आता मंदिराच्या बॅक साईडला आहेत. मंदिर भाई खरंच जे बनवलंय ना मंदिर ज्या हिशोबाने ज्या म्हणजे बघण्यासारखं आहे मंदिर. आणि 12 ज्योतिर्लिंगपेक्षा 13वं ज्योतिर्लिंग जर हे घोषित केलं तर काहीच हरकत नाही मिळत. माझं मत हे आहे. आणि तुमचं काय मत आहे तुम्हाला काय मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की 12 ज्योतिर्लिंगपैकी 13वं ज्योतिर्लिंग हे घोषित केलं पाहिजे. तसं शक्तिपीठ म्हणून घोषित केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांची सभा होती आता. एकनाथजी शिंदे आल्यात का काय माहिती नाही. अजून अनाउन्समेंट तर केली नाही. तरी पण एकदा बघूया जाऊन. जर बघायला भेटले आपल्याला तर नाहीतर नाही. नाहीतर आता इकडून असं फिरून डायरेक्ट आता घरी. चला चला तर मित्रांनो आपण आता निघायची गोष्ट आहे. निघायची गोळी घेऊया आपण. आता चाललो आता मस्त की दर्शन वगैरे झालं इकडे. आणि आता जाऊन जेवतो भाई. भूक लागलं. काहीतरी खायची गोष्ट आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. भव्य दिव्य महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या. मी दिलंय. मी पुन्हा येणार आहे खास. तर चला भेटूया. तोपर्यंत बाय बाय. डोळे मिटून घेतो
मी तुझ्या पाशी येतो, डोळे मिटून घेतो, मी तुझ्या पाशी येतो, मांडी तुझी देखदा माझ्या उशाला र, माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार.